हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी पती शशांक साचू, लता आणि नणंद करिश्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, वैद्यकीय कारणानं जामीन मिळावा, लता हगवणे यांची मागणी। जालिंदर सुपेकर यांच्याकडून नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार काढला, वैष्णवी हगवणे प्रकरणात सुपेकर यांच्यावरही आरोप। माझी मुलगी आता हयात नाही, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, वैष्णवी हगवणेंच्या वडिलांचं वकिलांना आवाहन, पत्रकार परिषदेत वडील अनिल कसपटे भावूक। दोन 2024-25 मध्ये महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक, गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 1.65 लाख कोटींचा एफडीआय, देशातील एकूण एफडीआय पैकी 40% गुंतवणूक महाराष्ट्रात, फडणवीसांची एक्स पोस्ट। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती, अर्थसंकल्पामध्येच आदिवासी विभागासाठी जादा निधीची तरतूद केल्याचं स्पष्टीकरण। सत्तेची तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही, सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची कडवट टीका, फडणवीसांनी केलेल्या पवारांच्या कौतुकावरही त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं उत्तर। संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या चोरीला गेलेल्या सोन्याचं गौडबंगाल कायम, 5.5 किलोंपैकी केवळ 3% सोनं परत मिळालं, उर्वरित सोनं गेलं कुठे, लड्डांचा सवाल, माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। चोरीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसच सहभागी असतात, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा सरकारला घरचा आहेर, संतोष लड्डांच्या घरावरच्या दरोड्यातलं सोनं गेलं कुठे याची चौकशी समिती नेमण्याची मागणी। नक्षलवाद विरोधी कारवाईत पोलिसांना मोठं यश, कुख्यात नक्षलवादी कुंजाम हिडमाला ओडिशातून अटक, हिडमाकडून AK-47 आणि 35 गोळ्या जप्त।